मालेगाव महानगरपालिका रणधुमाळी 2026 प्रश्न जनतेचे थेट उमेदवारांना आश्वासन देणारे खूप असतात, प्रत्यक्ष काम करणारे कोण, यावर रोखठोक उमेदवारांची मुलाखत। नमस्कार मॅडम, आपल्या रयत राज्य न्यूज वर स्वागत आहे। आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत निलिमा महाजन मॅडम। यांच्यासोबत आज आपण सुरू करूया आपला संवाद। मॅडम, तुम्ही कोणत्या प्रभागात निवडणूक लढवित आहात आणि कोणत्या पक्षाकडून? मी प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढवित आहे। अच्छा, कोणत्या मुद्द्यांवर कोणता अजेंडा घेऊन तुम्ही निवडणूक लढविणार आहात? हेच की महिलांच्या ज्या समस्या आहेत, सार्वजनिक शौचालय, तिथे स्वच्छता, जसं की साफसफाई, गटार स्वच्छ, त्यानंतर रस्ते व्यवस्थित करणं, गटार नियमित स्वच्छता वगैरे याकडे आम्ही लक्ष देणार। छानच। तुमच्या वार्डातील समस्या तुम्ही कशा सोडवणार आहात? आमच्या वार्डात ज्याही समस्या असतील, रस्ते असतील, गटार असेल, पाणी असेल, हे नियमित म्हणजे पाणी स्वच्छ येते की नाही याकडे लक्ष देऊ, नियमित गटार स्वच्छ होते आहे की नाही स्वच्छतेकडे आम्ही लक्ष देऊ, आणि पाणी तर त्यावेळी वीज नसते तर आम्ही नियमित त्याचा पाठपुरावा करू आणि सगळ्या समस्या आम्ही सोडवू। छानच। तुमची लढत खरी कोणत्या उमेदवारासोबत आहे? खरं तर माझी लढत कोणत्याही उमेदवारासोबत नसून मला फक्त सामाजिक कार्य करायचे, सामान्य जनतेसाठी लढायचे, तर मला जनतेसाठी लढायचे। छानच। या आधी प्रभागात तुम्ही काय काय काम केलेली आहे? आपले समाज कार्य काय आहे? सामाजिक कार्य करण्याची तर आधीपासूनच आवड आहे। मी आणि माझे पती आम्ही नेहमीच सामाजिक कार्य करत असतो। जसं की ज्येष्ठ नागरिक जे असतात त्याच्यासाठी नेत्र तपासणी केलेली, महिलांसाठी अनेक ज्या योजना आहेत त्या राबवलेल्या, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता वगैरे, आणि कोरोना काळामध्ये आम्ही बऱ्याच मदत केलेल्या आहेत। छान। या निवडणुकीत मतदारांचा कसा प्रतिसाद आहे आणि कोणी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे? खरं तर यावेळी जनतेचा प्रतिसाद खूप छान आहे। म्हणजे आतापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलाय जनतेने आणि 100% मला वाटतं की जनता माझ्या पाठीशी आहे। अरे वा, छानच। या निवडणुकीत नागरिकांच्या मूलभूत समस्या आहेत, जसं काही रस्ता, गटार, वीज, घंटागाडी, याकडे तुम्ही कसे बघतात? मला खरं तर त्याच समस्या सोडवायच्या आहेत। जसं की वेळेवर पाणी येणं, पाणी आल्यानंतर वीज खंडित न होणे, याकडे प्रथमतः लक्ष देणे। त्यानंतर गटार नियमित स्वच्छ होणे, जसं की स्वच्छ प्रभाग असला की निरोगी प्रभाग असेल। हो, बरोबर। हो, आणि रस्ते म्हणजे खड्डे वगैरे नको, स्पीड ब्रेकर नको, तर व्यवस्थित रस्ते ही म्हणजे तात्पुरती नसून तर कायमस्वरूपी आणि कसे व्यवस्थित होतील याकडे आम्ही लक्ष देऊ। छान छान। या निवडणुकीत तुम्ही निवडून येणार ही खात्री आहे का? जनतेचा इतका छान प्रतिसाद आहे आणि भारतीय जनता पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवलाय, त्यामुळे मला 100% वाटतंय की मी निवडून येईल। आणि आपल्याला पक्षाचे किती नगरसेवक निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? खरं तर भारतीय जनता पक्षाने जे उमेदवार दिले आहेत ते सामान्य जनतेसाठी लढतील असे सामान्यच नगरसेवक दिले ते, त्यामुळे मला वाटतं की आम्ही पूर्ण 4ही उमेदवार निवडून येऊ अशी मला खात्री आहे। बरोबर। महापौर, उपमहापौर आपल्याच पक्षाचे बसणार का? 100% भारतीय जनता पक्षाचेच असते, याबद्दल वाद नाही। मालेगावकरांचा मुख्य प्रश्न आहे वाढती घरपट्टी, नळपट्टी, वादग्रस्त दिलेला कचऱ्याचा ठेका, हे प्रश्न सुटणार का? नक्कीच सुटतील। जर आम्ही भारतीय जनता पक्षाचे सगळे जेव्हा उमेदवार निवडून येऊ तर हा प्रश्न हे जे प्रश्न आहेत तर ते आम्ही सभागृहात मांडू, आणि आपली म्हणजे जसं की सत्ता आपलीच आहे भारतीय जनता पक्षाची, त्यामुळे नक्कीच हे सगळे प्रश्न सुटतील। मी जिथे राहते ती सामान्य जनता आहे, तर सामान्य जनतेच्या म्हणजे खिशाला जरा जास्तच, त्यांच्या खिशातनं जास्तच पैसा जातोय, तर आम्ही याकडे प्रथमतः पाठपुरावा घेऊ या सगळ्यांचा, आणि या सगळ्यांवर म्हणजे कमीत कमी कशी होईल याकडे आम्ही लक्ष देऊ। ठीक आहे। महानगरपालिकेची तिजोरी आता रिकामी आहे, याची आर्थिक घडी तुम्ही कशी बसवणार? याबद्दल बोलायचं म्हटलं तर जसं की केंद्रात भारतीय जनता पक्ष आहे, बरोबर, केंद्रात आपली सत्ता आहे, महाराष्ट्रातही आपली सत्ता आहे,
त्यामुळे मला वाटतं की या म्हणजे तो निधी, जास्तीत जास्त निधी आम्ही इथं नगरपालिकेत आणण्याचा प्रयत्न करू आणि इतकी विकास कामे कशी होतील याकडे आम्ही जास्त. मी प्रभाग क्रमांक 9 मधून क मध्ये निलिमा भीमेश्वर महाजन उमेदवारी करते. सगळ्या मतदारांना एकच विनंती करेन की भारतीय जनता पक्षाच्या 4ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. धन्यवाद. शेवटी तुम्हाला या निवडणुकीत यश मिळो रयत राज्य न्यूज कडून ही शुभेच्छा. धन्यवाद.